नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यच क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला बाहेर जशी मिळते किंवा हॉटेलमध्ये मिळते अशी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथं मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यात आता हे बघा, दही घेतलेलं आहे. हे मी दही गाळून घेतलेलं आहे, गाळून फेटून घेतलेलं आहे. हे घालायचं आहे आणि त्याच्यात हे मसाले घालायचे आहेत. हे आहे लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, जिरे धने पावडर, गरम मसाला, मीठ. हे सगळं ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं एक पळी तेल घालायचं आहे आणि चांगलं हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता अर्धा तास हे आपण मॅग्नेट करून अर्धा तास झाकून ठेवूया. हे बघा, राईस शिजवून घेण्यासाठी मी इथं पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यात आता एक पळी तेल घालायचं आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. बघा, पाणी चांगलं उकळलेलं आहे. हे मी बासमती राईस 2 वाटी आहे, स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातला होता. तो आता ह्याच्यात घालून शिजवून घ्यायचा आहे. फक्त 5च मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, राईस आता शिजून झालेला आहे. 5च मिनटं फक्त हे शिजवायला घातला होता. हे बघा, चांगला शिजलेला आहे, जसा आपल्याला बिर्याणीला हवा तसा. आता आपण हा एका चाळणीत काढून ठेवूया. हे बघा, इथं मी बिर्याणी फोडणी टाकण्यासाठी हे पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 पळी तेल घातलेलं आहे. हे बरिस्ताचं तेल आहे, कांदा तळलेलं तेल. त्याच्यात आता एक मोठा कांदा बारीक चिरून परतून घ्यायचा आहे. बघा, कांदा थोडासा मऊ झाला की त्याच्यात एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि हा परतून घ्यायचा आहे. बघा, कांदा आणि टोमॅटो थोडेसे परतत आल्यावर त्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि ती परतून घ्यायची आहे. हे बघा, आलं लसूण परतल्यानंतर आता ह्याच्यात 1 चमचा मोठा बरिस्ता पेस्ट घालायची आहे, म्हणजे तळलेला कांदा आणि काजू याची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि ते परतून घ्यायचं आहे. आणि हे मसाले आहेत, लाल तिखट, हळद, जिरे धने पावडर आहे, बिर्याणी मसाला आहे, मीठ आहे, कसुरी मेथी. हे सगळे मिक्स करून परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात थोडासा तळलेला कांदा घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यात हे मॅग्नेट केलेलं चिकन घालून परतून घ्यायचं आहे. हे बघा, चिकन चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात ना थोडंसं राईस शिजवलेलं जे पाणी आहे ते मी घालत आहे, थोडंसं चिकन शिजण्यापुरतं. हे बघा, अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे चिकन शिजण्यासाठी. आता हे 10 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे चिकन चांगलं शिजेल. चिकन चांगलं शिजलेलं आहे आणि छान ग्रेव्ही आलेली आहे. आता ह्याच्यात आपण तो मगाशी जो राईस शिजवला होता तो घालायचा आहे वरून. थोडासा तळलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं 1 चमचा असं कडेने तूप सोडायचं आहे. त्याच्याने छान बिर्याणी अशी मऊसूत अशी होते. आता ही बिर्याणी ना 20 मिनटं मी स्टीमवर ठेवत आहे. 20 मिनटं एकदम बारीक गॅसवर ठेवायची आहे. स्टीम होऊन मी परत अर्धा तास तसंच झाकून ठेवलेलं. हे बघा, किती छान मुरली आहे बिर्याणी. हे बघा, आता मी ताट वाढायला घेत आहे. हे बघा, किती छान झालेली आहे बिर्याणी.
बघा भात पण किती मऊ मऊ आणि मोकळा मोकळा झालेला आहे. हे बघा. कशी वाटली माझी ही रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या रेसिपीज, माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी हव्या असतील तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित, अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत बघत राहा शौर्यस क्लाउड किचन. धन्यवाद.